खानदेशातील 6वा दिवस. पण आज आपण दिवसभरात काय काय कांड केले हे न बघता आबाईच्या गल्लीतल्या बायका उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसभर काय करतात हे बघूया. मागच्या 2 दिवस आधी मी भर उन्हात घराच्या बाहेर पडलो तेव्हा मला हे पाहायला मिळालं. हे पाहून मला सगळ्यात आधी असं वाटलं की या 3 काकू मिळून भातुकलीचा खेळ खेळतायत. पण नंतर मला असं कळालं की या तिघी मिळून पारंपरिक पद्धतीने पिठाच्या शेवळ्या बनवत आहेत. अशा पद्धतीने पण कोणीतरी शेवळ्या बनवत आहे हे मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं. हे पाहून माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला जो तुमच्या मनामध्ये पण आता झालेला आहे. तो प्रश्न असा होता की या काकू मशीनने शेवळ्या का बनवत नाही. माझ्यामध्ये एवढा दम नव्हता की या प्रश्नाचं मी उत्तर त्यांना विचारू, पण कसं तरी डेअरिंग करून मला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. दुसऱ्या दिवशी पण मी माझी वामकुक्षी घेऊन घराच्या बाहेर पडलो तर तिकडे दुसऱ्या घराच्या पुढे आणखीन 2 काकू शेवळ्या बनवत होत्या. हे दृश्य पाहायला खूप चांगलं वाटत होतं बरं का, पण हे शेवळ्या बनवण्याचं काम खूप अवघड आणि कष्टाचं असावं असं मला वाटतंय. आणि असं कष्टाचं काम करण्यासाठी गल्लीतल्या बायका एकमेकांना खूप जास्त मदत करतात. या काकूंचं शेवळ्या बनवण्याचं काम चालूच होतं तोपर्यंत मला आणखीन एक काकू त्यांच्या घरासमोर शेवळ्या बनवण्यासाठी सेटअप चालू करताना दिसल्या. आणि या त्याच काकू होत्या ज्या काल पण शेवळ्या बनवत होत्या. मला असं वाटतं की हाताने बनवलेल्या शेवळ्यामध्ये एक वेगळी चव असणार. आजकाल सर्वजण शेवळ्या मशीनने बनवतात किंवा बाहेरून बनवून घेतात आणि शहरामध्ये तर शेवळ्याची जागा नूडल्स आणि मॅगीने ऑलरेडी घेतलेली आहे. तुमच्या इकडे शेवळ्या कशा बनवल्या जातात आणि तुम्हाला ही पद्धत माहित होती का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात.